पुढारी न्यूजच्या बातमीचा दणका बघायला मिळतोय। इगतपुरीतील समाज कल्याणचा अंतर्गत चालणाऱ्या वसतिगृह संस्थेची मान्यता आता रद्द झाली आहे। अल्पवयीन 10वीच्या विद्यार्थ्यांनी 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आणि या प्रकरणात अध्यक्षांसह आणखी 4 जणांवर गुन्हाही दाखल झालाय। बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाची माहिती पोलिसांपासून लपवणं आणि प्रकरण दडपण्याचा आरोप त्यांच्यावर आहे। घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे ताब्यात घेण्याचं काम सध्या सुरू झालंय। अल्पवयीन बाल लैंगिक अत्याचार प्रकरण घटनेच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि बायोमेट्रिक प्रणाली इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। पुढारी न्यूजच्या बातमीचा हा दणका। इगतपुरीतील समाज कल्याणच्या अंतर्गत चालणाऱ्या वसतिगृह संस्थेची मान्यता ही अखेर रद्द झाली आहे। अल्पवयीन 10वीच्या विद्यार्थ्यांनी 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केलेले होते, त्याच प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आहे। पुढारी न्यूजने ही बातमी दाखवलेली होती। त्यानंतर इगतपुरीतील समाज कल्याण अंतर्गत चालणाऱ्या वसतिगृह संस्थेची आता मान्यता ही रद्द झाली आहे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विकास आपल्या सोबत आहेत। विकास, नक्कीच जर बघितलं तर अत्यंत धक्कादायक हा प्रकार आपल्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण आज समोर आणला होता। बाललैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये यामध्ये आणखी 4 जणांचा अटक करण्यात आलेली आहे। यांच्यावरती जे आहे ते संपूर्ण प्रकरण दाबण्याचा जे काही प्रकार यांनी केला, त्याचबरोबर पोलिसांपासून माहिती लपवण्याचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुढारी न्यूजच्या बातमीच्या दणक्यानंतर समाज कल्याणच्या अंतर्गत चालणाऱ्या वसतिगृह संस्थेची मान्यता देखील रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील ज्या समाज कल्याणच्या अंतर्गत चालणारे वसतिगृह असतील, त्याचबरोबर आश्रमशाळा असतील, त्या देखील एकदा पुन्हा सतर्क झालेल्या आहेत आणि कुठे असे प्रकार चालू आहेत का या देखील चर्चा सुरू आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये याचं ऑडिट होणं देखील गरजेचं असल्याच्या चर्चा परिसरातून येत आहेत। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तांत्रिक जे पुरावे आहेत ते देखील सीसीटीव्ही असतील, बायोमेट्रिक असतील, तर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि यामध्ये आणखी आरोपीची संख्या देखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। विकास, महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।